नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री आणि कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आता दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन आपण करतोय आणि या लक्ष्मी पूजनाच्या वेळेला आपण पूजनामध्ये केळसुणीची सुद्धा आपण पूजा करतो बघा. आमच्यात तरी करतात बाबा, तुमच्यात करतात का? करतात ना? हा, तर ही केळसुणीला लक्ष्मी का म्हणायचं याचं कारण ऐका बर का. तर केळसुणी ही घरातील केर काढण्याचं काम अगदी इमान एतबार करत असते बघा. घरातील घाण, रोग जंतू, टाकाऊ पदार्थ एकत्र करण्याचं काम हे केळसुणीचे. अगदी साधं सुद्धा काम हो, परंतु सेवा व्रत स्वीकारलेले हे काम घरात स्वच्छता करून मन प्रसन्न, पवित्र, आल्हादकारक, स्वच्छता ठेवण्याचे काम ही केळसुणी करत असते. ती आपल्यावर फार मोठे उपकार करत असते. घरात केळसुणी नसेल तर घराला घर पण राहत नाही आणि म्हणूनच केळसुणीला लक्ष्मी मानतात. नवीन केळसुणी घरी आणल्याबरोबर आपण तिला हळदी कुंकू लावून त्याच्यावर पाणी शिंपडतो, हळदी कुंकू लावतो आणि मगच केर काढायला तिचा उपयोग करतो. लक्ष्मीच्या भावनेनं हे केलं जातं. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. बघा मंडळीनो, की आपण एक 15 दिवस जर कुठं ट्रिपला गेलो आणि घरात येऊन पाहतो तो घर कसं असतं, मग आपण काम काय करतो तर केळसुणी हातात घेतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये केळसुणी ही खूप महत्वाची आहे आणि म्हणूनच आपण लक्ष्मी पूजना दिवशी दिवाळी अमावस्येला ह्या केळसुणीची लक्ष्मी मानून तिची आपण पूजा करतो. काही ठिकाणी बघा लग्न घरी सुद्धा केळसुणीची पूजा जात्याच्या मुहूर्ताच्या वेळी करतात. केळसुणीला आपला पाय लागला तर आपण तिला नमस्कार करतो. संध्याकाळी केर घराबाहेर टाकत नाही आपण, कारण घरी लक्ष्मी येण्याची वेळ असते. केर काढूनच मग आपण देवपूजा, देवकार्य, स्वयंपाक पाणी करायला सुरुवात करतो. आणि पूजा झाल्यानंतर आपण कधीही केर काढत नसतो, कारण लक्ष्मी घरी आलेली असते. संध्याकाळी भाजीपाला, धान्य पोथी, पैसे येण्याच्या वेळेला जर केर टाकला जात असेल तर काही जण तो अपशकुन मानतात. मनाला चुटपुट लागून राहते. लक्ष्मी ही स्वच्छतेची, पावित्र्याची, मंगलमय वातावरणाची चाहती आहे आणि म्हणून केळसुणीला लक्ष्मी मानतात. दिवसभर काम करून केळसुणी बिचारी दमली भागलेली असते, सतत कोपऱ्यात उभी असते. तिला रात्री विश्रांती मिळावी म्हणून आपण झोपायच्या वेळेला तिला पण आडवी टाकायला विसरत नाही. तिच्याबद्दल अशी सहानुभूती बाळगली जाते. तर मंडळीनो, आता तुम्हाला कारण कळलंच असणार आहे की आपण केळसुणीला लक्ष्मी का मानतो. तर उद्याच्या भागामध्ये असंच आपण एखादी कथा घेऊन भेटणार आहोत आणि तोपर्यंत राम राम मंडळी.